17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळात अधिक ज्येष्ठ मास सुरू होत आहे. हिंदू धर्मात या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते आणि हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या पवित्र महिन्यात नामस्मरण, दान आणि स्तोत्र पठणाला 1000 पटीने अधिक फळ मिळते. अशावेळी अनेक भाविकांना प्रश्न पडतो, अधिक मासात रोज नेमके कोणते स्तोत्र ऐकणे अधिक प्रभावी ठरेल? पुरुष सूक्त की विष्णू सहस्त्रनाम? या दोन्ही स्तोत्रांचे आध्यात्मिक महत्त्व, त्यांचे लाभ आणि या काळात त्यांचे श्रवण कसे करावे यावर आधारितच हा सविस्तर व्हिडिओ आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की ऐका आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक मासाचा स्वामी स्वतः भगवान विष्णू पुरुषोत्तम आहेत. त्यामुळे या काळात विष्णूची स्तोत्रे ऐकणे म्हणजे साक्षात ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडले जाण्यासारखे आहे. चला तर या दोन्ही स्तोत्रांचे महात्म्य आपण समजून घेऊया. भगवान विष्णूंची आराधना करत असताना किंवा भक्ती करत असताना पुरुष सूक्त हे अत्यंत महत्त्वाचे असे सूक्त मानले जाते. पुरुष सूक्त हे ऋग्वेदातील अत्यंत प्राचीन आणि शक्तिशाली असे सूक्त आहे. यामध्ये विश्वाची निर्मिती करणाऱ्या विराट पुरुषाचे, परमेश्वराचे म्हणजेच विष्णूचे वर्णन केलेले आहे. हे केवळ एक स्तोत्र नसून एक वैदिक मंत्रसमूह आहे. जेव्हा तुम्ही पुरुष सूक्त ऐकता तेव्हा त्यातील उच्चारांमुळे घरात आणि शरीरात तीव्र सकारात्मक कंपने निर्माण होतात. मानसिक शांतता आणि तेज वाढीस लागते. या सूक्ताच्या श्रवणाने मनातील नकारात्मक विचार दूर होऊन चित्त शुद्ध होते, पापातून मुक्ती होते. ज्ञानात किंवा अज्ञानात झालेल्या चुकांचे निवारण करण्यासाठी पुरुष सूक्त ऐकणे श्रेष्ठ मानले जाते. वास्तुदोष निवारण, घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष दूर करण्यासाठी सकाळी पुरुष सूक्त ऐकणे अत्यंत प्रभावी ठरते. भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये म्हटले जाणारे अत्यंत प्रभावदायक शक्तिशाली स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र. महाभारताच्या अनुशासन पर्वात पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला विष्णूच्या 1000 नामांचा विष्णू सहस्त्रनाम महिमा सांगितला आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि या स्तोत्रात विष्णूच्या पुरुषोत्तम रूपाचे वारंवार वर्णन येते. कलियुगात विष्णूची 1000 नामे ऐकणे किंवा म्हणणे हे सर्व संकटांवर रामबाण उपाय मानले गेले आहे. हे अत्यंत सुलभ आणि व्यावहारिक स्तोत्र आहे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र किंवा पुरुष सूक्त म्हटल्याने किंवा ऐकल्याने कोणते लाभ होतात? तर आर्थिक समृद्धी आणि बरकत. अधिक मासात रोज विष्णू नाम ऐकल्याने घरात दरिद्रता राहत नाही आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा लाभते. गृहदोषांपासून मुक्ती मिळते. जर कुंडलीत शनीची 7.5, राहू केतूंचे दोष किंवा गुरुग्रह कमकुवत असेल तर विष्णू सहस्त्रनाम ते सर्व दोष शांत करते. आरोग्य लाभ, दीर्घ आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी याचे श्रवण अत्यंत प्रभावी ठरते. तेव्हा या अधिक मासात विष्णू सहस्त्रनाम आणि पुरुष स्तोत्र नक्की ऐकून आपल्या ग्रहदोषांपासून मुक्ती मिळवा. माहिती आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करून शेअर करा. श्री स्वामी समर्थ.